एक तू ही निरंकार, सतगुरु देह का नाम नहीं है, सतगुरु होता ज्ञान है। सतगुरु को एक देह समझना भूल ही अज्ञान है। वचन गुरु का गुरु होता है, गुरु वचन का पालन हो। गुरु की शिक्षा ही गुरु है, गुरु की शिक्षा धारण हो। गुरु का पहला वचन आया, यही प्रभु निरंकार है। दम दम पल छीन जोड़े, रखना इससे मन की तार है। गुरु हरि है एक है इनमें, भेद न किंचित भाई है। कहे हर देव युग युग से ही, अटल यही सच्चाई है। सतगुरु देह का नाम नहीं है, सतगुरु होता ज्ञान है। सतगुरु को एक देह समझना भूल ही अज्ञान है। जी। सदगुरु की पावन गोद में बैठी परम आदरणीय, परम वंदनीय, परम श्रद्धेय गुरु रूप प्यारी साध संगत जी, बड़े प्रेम, आदर, सत्कार और सुकून से कहना धन निरंकार जी। साध संगत जी, सर्वप्रथम आपण सद्गुरूचा शुक्रिया अदा करूया। शुक्र तेरा दातार, आजचा हा सुंदर दिवस दाखवला। शुक्र तेरा दातार, आज दिवसभर तुझे काही कर्म करून घेतलेस। शुक्र तेरा दातार, संध्याकाळी तू तुझ्या सत्संगला आणून बसवलंस। शुक्र तेरा दातार, तुझं गुणगान ऐकण्याचा, गुणगान गाण्याचा मोका दिला। कारण नेहमी याचा शुक्रिया अदा केला पाहिजे, कारण शुक्र किए जाए इस मालिक का, शुक्राना ही भक्ती है। शिकवे गेले कोल्हा पर अपनी न लाना ही भक्ती है। खरी भक्ती शुक्रियामध्येच आहे। कारण सत्संगाची बघितलं तर एवढे सुंदर सुंदर चेहरे, प्रफुल्लित चेहरे, प्रसन्न चेहरे, हसरे चेहरे, नाही तर संसारात सत्संगाची बाहेर बघितलं तर सर्वांच्या मागं काही ना काहीतरी चालूच आहे आणि खऱ्या देवाला विसरून गेलेत। आणि तुम्ही आम्ही एवढे भाग्यवंत आहोत। खरंच ही पूर्वजन्मीची काहीतरी पुण्य येत असेल किंवा काहीतरी आपलं संचित आहे म्हणून सद्गुरूंनी कृपा केली, जवळ केलं आणि हा हरिभक्तीचा, गुणगान गाण्याचा एक मौका दिला। नाहीतर असंच कोणी येऊन बसू शकत नाही सत्संगमध्ये। कुणाला तुम्ही सांगायला गेलं ना की या बसा, हरीचं गुणगान गा, वेळ नाही म्हणणार कुणाला। माझं काम आहे, माझं अमकच आहे, माझं डमकच आहे। आत्ताच महात्म्यांनी म्हटलं ना, संसार करून है ना, संसारातून जर उपलब्धीच नाही होणार तर मग काय आहे। महात्म्यांनी सांगितलं की या जन्मी जे मिळालंय, ह्या जन्मी तरी साधी नारायण, नाहीतर हीन पशुहून। ह्या जन्मीच नारायण साधता येतो, इतर कुठल्या योनीमध्ये परमात्म्याची भक्ती करता येत नाही किंवा परमात्म्याची ओळख करून घेता येत नाही। आता इथं बुजुर्ग महात्मा पण आहेत का, कुणी असं बघितलंय का कुठल्या प्राण्याला असं ज्ञान दिलंय किंवा भक्ती करतायत? नाही। म्हणून आपल्याला अमोलक जन्म मिळालाय आणि सद्गुरूची कृपा आहे की त्याने आम्हाला निवडलं। एवढं सगळं संसारातून आपल्याला निवडून त्याने इथे बसवलं त्याचं गुणगान गाण्यासाठी, म्हणून शुक्रिया अदा करायचं। आणि इथं सत्संगाला काय यायचं की ज्ञान घेतल्यानंतरचे भक्तीला जे बळ मिळायचे ते सत्संगामधून मिळणार, विश्वास सत्संगामधून मिळणार, अनुभव सत्संगातून येणार। आणि इथं आल्यानंतर आपण काय करतो की हे पवित्र संपूर्ण हरदेवाणी, पवित्र संपूर्ण अवतारवाणी, आपण शाळेत जातो की नाही, शाळेत दासला पाठशालाच वाटते, शाळाच वाटते। आध्यात्मिक शाळा आहे की इथं येऊन आपण काही ना काहीतरी शिकून जातो, शिकण्यासाठीच येतो। आणि याच्यातला प्रत्येक शब्द म्हणजे तो धडा आहे। जसे शाळेत गेल्यानंतर गुरुजी आपला एक धडा शिकवतात ना, त्या पद्धतीचा धडा आहे जो जीवनाचा आपल्या आधार बनून ते
आपण पुढं त्याचं जीवनामध्ये आचरण करायचा प्रयत्न करत असतो. त्याच्यात पहिला शब्द आला सद्गुरु देह का नाम नहीं है, सद्गुरु होता ज्ञान है, सद्गुरु को एक देह समझना भूल है अज्ञान है. आत्ताच बहिणजींनी उल्लेख केला संत समागमचा की काही नवीन भक्त भाविक जन आले होते. त्यांना काय वाटलं असेल सुरुवातीला, त्यांनी त्याचाही उल्लेख करून टाकला. मग सद्गुरू दिसला तर म्हणजे हा ते शरीरच आहे, तिथं गर्दीच आहे, तिथं अमुकच आहे, तिथं तमुकच आहे, हो की नाही. मग त्यांनी काय बघितलं सद्गुरूला, एक शरीर रूपातच बघितलं किंवा बाकीच्यांना शरीर रूपातच बघितलं की बाबा हा हे काही लोक उगाचच गर्दी करतायत, काय त्यापेक्षा आम्ही आमच्या तिकडे ठीक होतो किंवा इकडे तिकडे ठीक होतं. मग पण जास्त पहिलं म्हणून सद्गुरूच का म्हणायचं, आधी ते थोडंसं हे करूया, समजून घेण्याचा प्रयत्न करूया थोडक्यात. नाहीतर कोणी म्हणलं आम्ही गुरु केलाय इन जनरल, म्हणजे सर्वसाधारणपणे काय म्हणतो की आमच्या गुरुचं दर्शन चाललंय, माझ्या गुरु केलाय, तर दास क्षमा मागेल, सर्वप्रथम सद्गुरू केलाय असं म्हणा. कारण सद्गुरु कौन असतो की सद्गुरु उसको जानिए जो सच का ज्ञान पडा. सत्य जे आहे, सत्याची जी ओळख करून देतो आणि तत्वज्ञान दे करके भ्रमों को मिटाए. जो त्या सत्य तत्वाचं ज्ञान देतो, सत्य तत्वाची ओळख करून देतो आणि जो सर्व भ्रमातून काढतो तो सद्गुरू. म्हणून आज समयचे सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज हे आपलं ते तत्व की एक देव आहे खरा, माया अटीला पसारा, शरण जावे संत जना, सत्य मानावे निर्गुणा. त्याच देवाची ओळख करून देतात जे असतो अनेक युगायुगापासून ज्या देवाची ओळख, त्या देवाच्या खुणा ज्या आपल्या ग्रंथात, वेद किंवा आपलं तुकाराम गाथा म्हणा किंवा ज्ञानेश्वरी म्हणा, याच्यात ज्या संतांनी ज्या पद्धतीने सांगितले त्याच पद्धतीचा देव परमात्मा जो अंग संग आहे तो सद्गुरू दाखवतो. सत्संगाची जर परमात्म्याचे गुणगान गातोय आपण, हो की नाही, आणि जर आपलं लक्ष नसेल तर काय होईल. कसं आहे सत्संग हा वेळ आहे ना, आता जर 9 वाजून गेले ना पुन्हा चर्चा होणार नाही, पुन्हा चर्चा नाही. आता तरी हो जागा, नाही तर पुढे आहेत जागा, है की नाही. त्यामुळे जी क्षण जे मिळतात ना, प्रत्येक क्षण अमोलक आहे, प्रत्येक क्षण. त्यामुळे त्याचा पूर्ण फायदा करून घ्यायचा आपल्याला. त्यास हरिचर्चेला बसलं फक्त हरी आणि हरी, देव माझा मी देवाचा, बस ती एकरूपता आली पाहिजे, एकरूपता असली पाहिजे, ते प्रेम असलं पाहिजे. म्हणजे एकदा काय झालं, मजनू म्हणजे लैला मजनू असं सगळ्यांना माहिती असेल. मजनू लैलाच्या प्रेम मध्ये एवढा वेडा होता की त्याला फक्त लैला आणि लैला दिसत होती, लैला आणि लैलाच सुचत होती. तर एक जण नमाज पढण्यासाठी बसला होता, त्याची जी चादर हातरून त्याच्यावर नमाजासाठी बसला होता. त्याच्यासमोर मजनू चालत गेला, त्याच्या पायाची माती जी चादर त्याने टाकली होती त्याच्यावर पडली. तर तो म्हटला, जो नमाज अदा करत होता तो म्हटला, अरे मजनू तू पागल आहे क्या, तू काय वेडा आहेस का, तुला दिसत नाही मी भक्ती करतोय, मी देवाची प्रार्थना करतोय, देवाला आठवण करतोय देवाची. तो म्हटला, अरे क्षमा करा, म्हटला मी तर माझ्या लैलाच्या प्रेमात एवढा मग्न होतो, एवढा धुंद होतो की मला काहीच दिसलं नाही. पण मला एक प्रश्न पडला तू बोलल्यानंतर, मी तर फक्त एक माझ्या प्रियसीच्या प्रेमात होतो, तू तर ह्या परमात्म्याची आठवण करत होता, तू परमात्म्याची आठवण करत होता, परमपिता परमात्म्याची, आणि तुला माझी माती कशी काय दिसली. तर क्षमा करा सत्संगजी, मग ती भक्ती नाही आहे. भक्ती होईल का ती? नाही. पण पहिल्या दिवशीच्या विचारामध्ये गुप्ताजींनी का शर्माजींनी, असलं नाव आता आठवत नाही एक्झॅक्टली, त्यांनी सांगितलं होतं की परमात्मा 2 ठिकाणी नाही म्हटलं होतं.
एक तो ज्ञान में नहीं है, तर याद में नहीं है. म्हणजे विसरून गेलेत. म्हणजे तुकाराम महाराजांनी पण त्यावेळेस तोच आवाज दिला होता, गेले विसरून खऱ्या देवा. आजही येऊन संत जन हेच म्हणतात की गेले विसरून खऱ्या देवा. का? कारण त्याचे ज्ञानच अजूनही लक्षात राहिलेलं नाहीये, अजून आठवणीत राहिलेलं नाहीये, म्हणून देवापासून दूर आहे. पण आपल्याला कृपा झाली ना, कृपा झाली या राजाची. मग विचार करूया सासंग, जर मला अंगसंग भेटलं तर माझं लक्ष असलं पाहिजे सत्संगाची, हो की नाही? नाहीतर मग असंच होईल ना, मी कुठंतरी कुणाला तरी भेटायलाच गेलो फक्त 3-4 दिवस, फक्त दिसलं कोणतरी मूर्ती बसली आहे, मस्त दर्शन घेतलं ना आलो. तिथं तर खरं सत्संगाची ना, बॅगा आपल्या रिकाम्या न्यायला पाहिजे होत्या, भरभरून आणायला पाहिजे होत्या. बॅगा नेल्या होत्या ना सगळ्यांनी? हा, नेल्या होत्या का? भरलेल्या नेल्या होत्या, रिकाम्या नेल्या होत्या? हा, बरं, आत्ता तरी बॅगा आणल्यात का सगळ्यांनी? हा, आणल्या नाही? चपला बाहेर काढून ठेवून बसलो का नाही आपण, तसं सगळ्या चिंता वगैरे सगळं बाहेर ठेवून बसावं, रिकामं बसायचं मस्तपैकी. बाजारात जाताना कसं करतो आपण, फ्रेश मूड मध्ये असतो की नाही, आणि रिकाम्या बॅगा नेतो का भरलेल्या नेतो? रिकाम्या, आणि भरभरून आणतो की नाही? मग आता इथून जाताना पण कसं जायचंय तुम्हाला? हा, भरभरून जायचंय का नाही? मग बॅगा आणल्या का नाही? कुठे आहेत बॅगा? ही बॅग आहे का सगळ्यांकडे? आहे ना? ही मातीची बॅग आहे ना? आणली ना? मग जे काही भेटतंय ना सासंगी इथून, जरुरी नाही स्टेजवरून मिळेल, स्टेजवरून जे काही ना पहिल्या मजल्यावर स्टोअर करून ठेवायचं, पहिल्या मजल्यावर स्टोअर करून ठेवायचं. रिकामं जायचं नाही, काहीतरी घेऊन जायचं, हो की नाही? आणि परमात्म्याची जी ओळख येते, त्याची आठवण येते, ती आपल्या हृदयात ठेवायचं. कारण देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर. तरच म्हणू शकू आपण की ह्या जीवाला शिवाचे नाते कळाले, गुरुमातेमुळे मला, है ना? हे आत्म्याचं मिलन परमात्म्याशी करून दिलं ना माताजींनी, है ना? मग ते लग्न लागूनच राहिलं पाहिजे ना महाराज, कनेक्टिव्हिटी असली पाहिजे ना, तरच त्याला अर्थ ना, तरच खऱ्या अर्थाने भक्ती आपली होणार आहे. रिकामं जायचं नाही, आपल्याला भरून न्यायचं, काही ना काहीतरी घेऊन जायचंय. बाजारात गेल्यावर कोणतरी काही पिशवी आणत नाही, काहीतरी घेऊनच येतो. त्यामुळे इथून एक तरी शब्द, एक तरी वाक्य, एक तरी विचार घेऊन गेलं तरच आपला जो इथं समय जो आपण दिलाय तो सत्करणे लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक शब्द जो येतो ना माताजींचा म्हणा, संतांचा म्हणा, तो अमोलक आहे, जीवन बदलून टाकतं, जीवन बदलणारा तो शब्द आहे. त्यामुळे आपलं तन मन एक चित्त एकाग्र करून शास्त्री ऐकण्याचा थोडा प्रयत्न करायचा. कारण गुरु का पुढच्या लाईनीत म्हटलंय, वचन गुरु का गुरु होता है, गुरु वचन का पालन हो, गुरु की शिक्षा ही गुरु है, गुरु की शिक्षा धारण हो. वचन गुरु का गुरु होता है. आताच आपण 3 दिवसाचा समागम ऐकून आलो, हो की नाही? पहिल्याच दिवशी माता सांगितलं, एकाला जाणा एकाला मनाने एक व्हा. एकाला जाणलंय आपण, एकाला मानलंही पाहिजे. मानण्यासाठी म्हणजे त्याचा विश्वास, दृढता आली पाहिजे. आणि त्या दृढतेसाठी सेवा, सत्संग आणि सिमरण हे 3 कर्म सांगितलेत आपल्याला, हो की नाही? हे 3 कर्म नित्याप्रती आपले झाले पाहिजेत, तरच आपण एकाला मानलं असं होईल. आणि एक व्हा म्हणजे कुठली अवस्था आहे? तासने सांगितलं ना, ह्याला आपल्या हृदयात धारण करणं म्हणजे एकमिक अवस्था असली पाहिजे. हे असं बसलं म्हणजे आपण एक झालो असं नाहीये. ह्या परमात्म्याशी एकरूप होणं सिमरणाद्वारे म्हणा, ती अवस्था माताजींना अपेक्षित आहे की एक व्हा. जर खऱ्या अर्थाने ह्याला एकाला जाणलं, एकाला मानलं आणि एक झालं तर ऑटोमॅटिकली सगळा संसार, आता म्हटलं माताजी पण म्हटले की सगळे संसार निरंकारी झालेलेच आहेत, खऱ्या अर्थाने मग ते निरंकारी होतील.
ती एक अवस्था आहे. फक्त शब्दरूपाने किंवा असं बसण्याने एक नव्हे. हे ज्ञान जे आहे ना, ही जीवन जिण्याची कला आहे. जीवन जिण्याची कला सद्गुरू शिकवत असतात. इकडे संत येऊन ते कला शिकवत असतात. वचन गुरु का गुरु होता है. प्रत्येक वचन फार अमूलक असतं. माताजींनी दुसऱ्या याच्यात सांगितलं की संसार तर करतच आहात. संसार तर करताचा परमार्थ पण त्याचा बॅलन्स झाला पाहिजे म्हटलं. बॅलन्स झाला. संसारात सगळे करतात पण त्याचा मत आता मग आपण विचार केला पाहिजे की बाबा मी परमार्थ किती करतोय किंवा माझं लक्ष परमार्थात किती आहे. कारण आपल्याला 3 कर्म सांगितले, सेवा, सत्संग, सिमरण. आता सगळे सेवा करून आले, सत्संग करतायत आणि सिमरणही झालं पाहिजे. सिमरण म्हणजे फक्त हे नव्हे की तुही निरंकार मे तरी शरण हा मेनू बक्षलो. हे शब्दरूपात तर आहेच, त्यात काही शंका नाही. पण सिमरण म्हणजे सर्वात महत्वाचं एहसास. जिथे जातो तिथे तू माझ्या सांगती चालविशी हात धरवूया. तर खरंच आपलं ज्ञान झाले, खरंच जर परमात्मा कळाले तर मग ती अवस्था आली पाहिजे. सिमरण हे अवस्थेचं नाव आहे की परमात्मा माझ्या अंगसंग आहे. अंगसंग आहे. नाहीतर आपली अवस्था अर्जुनासारखी नको की कृष्ण तर सतोदित सोबत आहे पण माहितीच नाही की तो परमात्मा आहे. अशी अवस्था नसायला हवी. कारण सद्गुरूने दाखवला, अंगसंग देव दाखवला. प्रयत्न करूया. कारण हा जो सहजमध्ये जे दाखवलाय ना त्यांनी, हे एवढं सहजमध्ये घडणार नाहीये किंवा आयुष्यात ते उतरणार नाहीये. कारण कित्येक जन्माचं जे संचित आहे ना आपलं, ते सगळं अजून निघायचं. आता महात्म्यांनी त्याचा पण उल्लेख केला ना, कुंभमेळा. अनेक लोकांनी तिथं पण डुबकी लावली आणि आपणही डुबकी लावली पुण्यात. मग फरक काय? तिथे जी डुबकी लावली ना ती पाण्यात डुबकी लावली, गंगोत्रीत म्हणा, यमुनेत म्हणा. आणि आपण जे आता 3 दिवसाचा समागम झाला ते ज्ञान सरोवर होतं. ज्ञान सरोवरमध्ये डुबकी लावली. तिथलं डुबकी लावली पाण्यात, त्याने काय स्वच्छ होणार आहे? आपलं शरीर, तन स्वच्छ होणार आहे. आणि ज्या ज्ञान सरोवरमध्ये डुबकी लावल्यानंतर आपलं मन, आपलं अंतरात्मा ते शुद्ध होणार आहे. कारण सद्गुरू देतो जे ज्ञान देतो नाही, ब्रह्मज्ञान, हे तत्व का समजून सांगतो की आपली मान्यता आहे की 84 लक्ष योनीचा फेरा, बरोबर आहे ना? तेव्हा लागे वारा मानवाचा. 84 लक्ष योनीतून फिरून आल्यानंतर मानवाचा वारा लागला. म्हणून किती अमोलक आपल्याला असा जन्म मिळालाय. विचार करूया, सासंग जर हा जन्म चुकला तर काय होईल? पुन्हा तो फेरा बसेल, पुन्हा फेरा बसेल. मग हा जन्म चुकवायचा आहे का तो सार्थकी लावायचा आहे, हे आपल्यावर आहे. म्हणून जीवनात ब्रह्मज्ञानाचं महत्व फार अमोलक आहे. जीवनात सद्गुरूचं महत्व फार अमोलक आहे. कारण गुरु तर अनेक आहेत, तंत्रगुरु, मंत्रगुरु, विद्यागुरु, अविद्यागुरु. पण मोक्षदाता सद्गुरु वेगळाची, जो या तत्वाशी जोडतो, या तत्वाचं ज्ञान देतो, ब्रह्मज्ञान देतो. ब्रह्मज्ञान म्हणजे आत्मज्ञान, ओळखावे आपणाशी आपण, की मी आलो कुठून, जायचंय कुठे. आता दास पण इथं पहिल्यांदा आला. फक्त दासला म्हणलं असतं अन्नापूर तर पोहोचू शकलो असतो का? लवकर पोहोचू शकलो नसतो. भटकत यावं लागलं असतं. पण जर एकच व्यक्ती, ज्याला माहिती आहे अन्नापूर सत्संग कुठं भरते, तर ती व्यक्ती भेटल्यावर प्रवास सहज होईल की नाही, सुलभ होईल की नाही. तसंच सासंगी आपली आत्मा या 84 लक्ष योनीतून भटकून आलेली. आणि तुमच्यासारखा जेव्हा संत जीवनात आला, सद्गुरू जीवनात आला, तेव्हा ह्याला तो विसावा कळाला, तेव्हा ह्याला या आत्म्याचं निज घर कळालंय. म्हणून सासंगी आपण त्याचा जो पूर्ण आपल्या जीवनाचं सोनं करून घ्यायचंय. म्हणून हे समागम भरतात. का समागम भरतात बरं?
दरवेळेस काहीतरी शिकण्यासाठी, दरवेळेस ती शुद्धी होण्यासाठी. कारण जे आता डाग असतात ना, एखाद्या कपड्यावर डाग लागतो तर काय करता तो तुम्ही? एकदा धुताना सोडून देता का? नाही ना, वारंवार त्याला धुतलं जातं, कपडा फेकत तर नाही. तसंच आहे सत्संगाचे. आपल्या ह्या आत्मेवर पण जे डाग लागलेत ना मायेचे, माया लगेच भ्रमित करते, लगेच प्रभाव पडतो मायेचा, सर्वात जास्त प्रभाव पडतो. मग ते धुण्याचं काम सद्गुरू करतो समागमाद्वारे, या सत्संगाद्वारे. सत्संग वो गंगा है इसमें जो नहाते हैं पापी से पापी भी पावन हो जाते हैं. म्हणून हा पवित्र पावन सत्संग आहे. म्हणून इथं आल्यानंतर सत्संग आपण ते 2 तास आहेत आपल्या ह्याच्यातले, ते पूर्ण 100% देण्याचा प्रयत्न करूया. आपलं लाईफ बॅलन्स करण्याचा प्रयत्न करूया. कारण माताजींनी दुसऱ्या पण एक उदाहरण सांगितलं की पक्षी असतो ना, त्याला 2 पंख आहेत. एक कर्म, म्हणजे आपल्यासाठी, आपल्याला तर 2 पंख नाही, पण आपल्याला जे 2 पंख कुठल्या उदाहरणाने घ्यायचे की एक कर्म. कर्म तर सगळेच करतायत, कामाला जात आहेत किंवा भेंजी घर सांभाळतायत, मुलांचं देखभाल करतायत, कर्म सगळे करतायत. पण दुसरं काय इम्पॉर्टंट आहे ते ज्ञान. जर पक्षाला 1 पंख कमी असेल तर उडू शकत नाही. मग आपल्या भवसागर पार करून जायचंय ना, मग 2 पंख लागणार आहेत, 2 पंख लागणार आहेत. आता मूळ फरक काय पडतो ते, एक चिमणी असते, हो की नाही, छोटीशी चिमणी, आणि गरुड आहे. दोन्ही पक्षी आहेत. चिमणी किती उंचीपर्यंत उडते हो? 2ऱ्या-3ऱ्या मजल्यापर्यंत उडत असेल ना, त्याच्यावरती उडते का? पण गरुड पावसातही भिजत नाही, तो है ना, ढगांच्या वरून उडतो. मग आता आपल्यावर डिपेंड आहे. प्रत्येकाच्या हातात ती गोष्ट आहे की आज मला या भक्तीच्या मार्गावर, या अध्यात्माच्या मार्गावर चालताना मला तो चिमणी बनायचंय की गरुड बनायचंय. मला माझ्या पंखांना ती मजबूती द्यायची, माझ्या पंखांचा तो विस्तार करायचा आहे, का मला संकुचित राहून मला छोटच राहायचंय. हे प्रत्येकावर आहे. माताजींचा जर हा पहिला शब्द चालाय की विस्तार, असीम की ओर, अनंतापर्यंत तुम्ही विस्तार करू शकता, अनंतापर्यंतच पोहोचायचे. कारण आपला हा आत्मा हा परमात्म्याचाच अंश आहे ना, मग त्याचाच विस्तार करायचा. आपला मग कशाने होणार आहे? सद्गुणाने, ह्या सत्संगाने, ह्या ज्ञानाने, कर्माच्या संयमानेच जीवन आपलं सफल होणार आहे. मग त्याच्यासाठीच हा अट्टाहास आहे, त्याच्यासाठीच हा सत्संग आहे, त्याच्यासाठीच समागम आहे, त्याच्यासाठीच 3 कर्म आहेत. या सत्संगाची बोलण्यासारखं तर खूप आहे. सगळेच जण आधीच मंत्रमुग्ध होऊन आलेत, भरपूर घेऊन आलेत. पण आज तर हीच विनंती करेल की आपली जी जोळी आहे ना, ही जोळीवर का कापडाची फाटली ना, त्यातून गळून पडत जाईल. चालेल का? कापडाच्या पिशवीला कधी छिद्र पडलं, पडत गेलं तर चाललं, नाही चालणार. ह्या पिशवीमध्ये सत्संगाचं संचित करून ठेवूया, साठवून ठेवूया, नेहमी आपल्या सोबत ठेवूया. तर मग नेहमी याचा एहसास राहील, नेहमी याचं ज्ञान राहील, आणि याचा सदोदित एहसासच सत्संगाची भक्ती आहे. जरुरी नाही सत्संगाची एकदमच फार ध्यान मंत्र मुक्त होऊन तुकाराम महाराज भंडारावर बसले होते म्हणून आपण कुठेतरी डोंगर शोधून बसायची गरज नाही. मीराबाईंनी म्हटली पायाजी पाय म्हणे रामरतन पाय, म्हणून तिने घुंगरू बांधले आणि गलोगल्ली फिरायला लागले. जरुरी नाही. वेळ काळानुसार सद्गुरू ती भक्ती देत असतो, ती भक्ती शिकवत असतो. आज आपल्याला दिली संसार करून परमार्थ करायचा आहे, 4था प्रण. तर असं त्या पद्धतीनेच करूया. कारण हा मोक्षदाता आहे, मोक्षदाता आहे. दास तर कधी कधी विचार करतो, ह्याला काय माहिती माझं कुठलं कर्म आवडलं की ज्याने उचलून त्यांनी इथे बसवलं. तर माझं पामारसी काय थोरपण, पायातली वाहन पायी बरी. तसंच याची कृपा, फक्त आणि फक्त सद्गुरूची कृपा.
तर या सत्संगी फक्त या सद्गुरूच्या कृपेचे पात्र बनून राहूया, पात्र बनून राहूया. कारण हाच तारणारा आहे, हाच मारणारा आहे, हाच भाग्यविधाता आहे. भाग्य लिहिणारा सुद्धा हाच आहे, बदलणारा सुद्धा हाच आहे, देणारा पण हाच आहे. तर असा समर्थ समर्थ सद्गुरू आपल्या जीवनात आलाय. तर या सत्संगाच्या वचनावर चालण्याचा प्रयत्न करूया आणि आपलं आयुष्य, आपलं जीवन, आपण आपलं भवसागर जो सत्संग येतो पार करून जाऊया. दास सद्गुरुचरण हीच अरदास करें, सच्चे पातशाह दीनदयाल कृपा निधान आपके बच्चे बन करके बैठे हैं. आज जो भी अरदास है आपकी मर्जी में देकर पूरी करना. सबको आपने दातार आपके चरणों से लगाए रखना. सबकी झोली सेवा सत्संग सिमरन से भरी रखना. आखिरी श्वास तक तोड़ नहीं चाहिए. यही दास की आपके चरणों में अरदास. सात संगत जी प्रेम से कहना. तेरी ओट सहारा तेरा तन मन गोल घुमावा. कहे अवतार तेरे ही दातार, मैं दिन राती गुन गावा. कहे अवतार तेरे ही दातार, मैं दिन राती गुन गावा. एक तू ही निरंकार, एक तू ही निरंकार. मैं हसदा भूलनहार, मैं हसदा भूलनहार. तू है दाता बख्शनहार, तू है दाता बख्शनहार. मेरे अवगुण नाचेता, मेरे अवगुण नाचेता. एक तू ही निरंकार, एक तू ही निरंकार. एक तू ही निरंकार, एक तू ही निरंकार. तेरा रूप है ये संसार, तेरा रूप है ये संसार. सबका भला करो करतार, सबका भला करो करतार. मेरी मंग है ये दातार, मेरी मंग है ये दातार. एक तू ही निरंकार, एक तू ही निरंकार. एक तू ही निरंकार, एक तू ही निरंकार. मेरा डोले नाथ बार, मेरा डोले नाथ बार. बख्शो श्रद्धा भक्ति प्यार, बख्शो श्रद्धा भक्ति प्यार. करा मैं संतों दा सत्कार, करा मैं संतों दा सत्कार. तू ही निरंकार, एक तू ही निरंकार. तू ही निरंकार, एक तू ही निरंकार. सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेव जी महाराज की जय. निरंकारी राजमाता गुरुवचन अवतार की जय. प्रेमाने बोला. जय जय महापुरुषांची दर्शन